नमस्कार, मी प्रियांका नागने आज तुमच्यासाठी एक नवीन जॉब अपडेट घेऊन आलेली आहे। कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्यातर्फे ही जॉब अपडेट आहे। आपण पूर्णपणे माहिती बघणार आहे, कोणत्या जिल्ह्यात ही नोटीस निघालेली आहे, कुठे आहेत, सगळे नोटिफिकेशन्स बघणार आहेत, तारीख काय आहे, शिक्षण काय लागणार आहे, सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। अप्लाय कुठे करायचं आहे हे पण मी तुम्हाला सांगणार आहे आणि कोणत्या कोणत्या जिल्ह्यात ही भरती निघालेली आहे, कोणती जाहिरात आहे, पूर्णपणे आपण डिटेल्समध्ये पूर्ण व्हिडिओ बघणार आहे। तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघून घ्या आणि जर व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। आपण पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ बघून घेऊयात। कृषी सेवक भरती सुरू झालेली आहे 2023 याचे नोटिफिकेशन्स आलेले आहेत। विभागानुसार भरती आहेत। 2023 ची नवीन भरती सुरू झालेली आहे। आपण पूर्णपणे डिटेल्समध्ये बघून घेऊया। महाराष्ट्र कृषी विभागाने महाराष्ट्रातील सर्व विभागांसाठी कृषी सेवक भरती 2023 जाहीर केलेली आहेत। अशा न्यूज आलेले आहेत की त्यांची नोटीस आहे ते जाहीर केलेले आहेत। आपण पूर्ण माहिती बघून घेऊया, किती रिक्त जागा आहे, शैक्षणिक मर्यादा काय आहेत, वयोमर्यादा काय आहे, अर्ज कसं करायचा आहे, हे पूर्ण माहिती आपण सविस्तर बघून घेऊया। पदाचे नाव बघा, कृषी सेवक आहे। कोणत्या विभागाच्या अधिसूचना जाहीर झालेत बघा, छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद, नाशिक, कोल्हापूर, लातूर या जिल्ह्यांमधून हे सूचना जाहीर झाल्या आहेत। नोकरीचे ठिकाण बघूया आपण, पूर्ण महाराष्ट्रात आहे हे नोकरीचे ठिकाण आहे बघा, संपूर्ण महाराष्ट्र। अधिकृत वेबसाईट बघा, कृषी.महाराष्ट्र.gov.in हे जी वेबसाईट आहे इथे तुम्हाला जाऊन व्हिजिट करायचं आहे। पूर्ण माहिती अजून तुम्हाला इन डिटेलमध्ये भेटून जाणार आहे। आता पूर्ण आपण शेड्यूल काय आहे ते बघून घेऊया। कृषी सेवक भरती 2000 ची सूचना ही 12 ऑगस्ट 2023 रोजी जाहीर झालेली आहे। त्याचे फॉर्म्स आता लवकरच जाहीर होणार आहात, शेवटची तारीख पण लवकर जाहीर होणार आहे। त्याच्यानंतर इथे बघा, कृषी सेवक भरती मधील छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद, कोल्हापूर, नाशिक आणि लातूर या विभागांची शॉर्ट नोटीस जाहीर करण्यात आलेली आहे। इतर विभागांची सुद्धा अधिसूचना लवकरच जाहीर होईल हे सांगितलेलं आहे। म्हणजेच काही ते मी तुम्हाला लिंक दिलेले आहेत, तुम्ही बघू शकणार आहेत। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मी तुम्हाला लिंक देणार आहे, तुम्ही एकदा चेक करा। येथे छत्रपती संभाजीनगर मध्ये किती जागा आहे त्याची नोटीस काय आहे ते तुम्हाला क्लिक केल्यानंतर भेटून जाईल। त्यानंतर नाशिक मध्ये सुद्धा आहे, कोल्हापूर आणि लातूर मध्ये सुद्धा आहे, पूर्ण माहिती इथे मी तुम्हाला दिलेली आहे। कृषी सेवक रिक्त पदे हे किती आहेत बघा, कृषी सेवक भरती 2023 अंतर्गत सर्व विभागांचे मिळून 2000 रिक्त पदांची भरती होण्याचा अंदाज आहे। सध्या छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, नाशिक, लातूर विभागांची जागा जाहीर झाल्या आहेत। आपण बघून घेऊया किती पदं आहेत। विभाग बघा, औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर 196 जागा आहेत, कोल्हापूर 250, नाशिक 336 आहे, लातूर 170 जागा निघालेल्या आहेत। कृषी सेवक भरती 2003 साठी आवश्यक पात्रता निकष म्हणजे काय काय आहे ते बघून घेऊया। शैक्षणिक पात्रता काय असणार आहे की तुमचं कृषी पदवी असली पाहिजे आहे, मान्यता प्राप्त कृषी विद्यापीठाची पदवी किंवा कृषी पदवी हवी आहे, ठीक आहे। त्याच्यानंतर वयोमर्यादा काय आहे ते पण आपण बघून घेणार आहे। कृषी सेवक भरती 2023 यासाठी वयोमर्यादा खाली देण्यात आलेली आहे। सर्वसाधारण प्रवर्ग म्हणजे 18 ते 40 वर्ष आहे आणि मागास प्रवर्ग 18 ते 45 वर्ष दिलेला आहे। तुम्ही बघू शकणार आहे तर वयोमर्यादा बघा, ओपन साठी आहे 18 ते 40 दिलेला आहे आणि जे मागास आहे वर्ग त्यांच्यासाठी 18 ते 45 वर्ष आहे। आणि तुमची शैक्षणिक पात्रता ही तुम्ही कृषी पदवी किंवा एखाद्या कृषी विद्यापीठात म्हणजे मान्यता प्राप्त जे कृषी विद्यापीठ आहे तिथून तुमची ग्रॅज्युएशन किंवा तुमचे जे पदवी आहे ते पूर्ण झालेली पाहिजे आहे, ठीक आहे। आपण आता काय बघणार आहे की अर्ज शुल्क काय असणार आहे। कृषी सेवक भरती 2000 साठी प्रवर्गानुसार लागणारे अर्ज शुल्क खालील प्रमाणे दिलेले आहे। सर्वसाधारण आहे बघा 1000 आणि मागास वर्गासाठी दिलेला आहे 900 रुपये। म्हणजे तुम्हाला जे फॉर्म भरायचं आहे तेच 1000 रुपीज म्हणजे 1000 रुपये फी आहे आणि मागास वर्गासाठी 900 रुपये फी आहे। अच्छा, इथे निवड प्रक्रिया कशी होणार आहे हे सुद्धा आपण बघणार आहोत की काय आहे, पूर्ण माहिती आता बघून घेऊया। कृषी सेवक भरती 2023 अंतर्गत उमेदवारांनी निवड ही ऑनलाईन लेखी परीक्षेच्या आधारावर केल्या जाणार आहे। म्हणजे काय, तुमची लेखी परीक्षा होणार आहे, ऑनलाईन होणार आहे आणि ह्याचे टप्पे असणार आहे, वेगवेगळे टप्पे असणार, त्याप्रमाणे तुमची निवड केली जाणार आहे। कृषी सेवक भरती 2023 मधील निवड प्रक्रियेचे टप्पे खालील प्रमाणे दिलेले आहेत। आपण बघून घेऊया काय आहे ते।
ऑनलाईन परीक्षा असणार आहे, त्यानंतर तुमचं प्रमाणपत्र पडताळणी होणार आहे, वैद्यकीय तपासणी होणार आहे. म्हणजे काही 3 राऊंड असणार आहे. पहिल्यांदा तुमची ऑनलाईन परीक्षा होणार आहे. त्यातून जर तुम्ही पास झाला तर पुढे तुमचे प्रमाणपत्र म्हणजे डॉक्युमेंट्स जे आहेत ते पूर्ण डॉक्युमेंट चेक केले जाणार आहे. नंतर थर्ड वन तुमचं मेडिकल चेकिंग होणार आहे. ही पूर्ण माहिती आहे कृषी सेवक भरतीची. ही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. तुम्ही एकदा चेक करून घ्या आणि त्यांची ऑफिशियल वेबसाईट सुद्धा दिलेली आहे. तुम्ही इथे सुद्धा जाऊन एकदा चेक करू शकणार आहे. काही जरी अडचण असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये विचारा. आपला व्हिडिओ जर असेच आवडत असतील तर नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.